11 पोर्टलसाठी तुमच्यासाठी काय खास मेसेज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण फक्त 12 राशींचं घेणार आहोत. 1 ते 12 पर्यंत ज्याही राशी असतात तर त्यांच्यासाठी गायडन्स काय येत आहे एंजल आणि डिवाईनकडून. ओके, आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय गायडन्स असणार आहे. फक्त 1 कार्ड सगळ्या राशींसाठी आपण चेक करूया. गायडन्समध्ये पूर्ण हा जो वर्ष आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय गायडन्स मिळतोय ते आपण बघूया. पहिलं तर मेष राशीसाठी चेक करूया आपण. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचं पण बटन मिळालेलं आहे आपल्याला, तर हाईप तर नक्कीच करा. ओके, सगळ्यांना वन्स अगेन हॅपी न्यू इयर सगळ्यांना. मेष राशीसाठी काय येते आपण चेक करूया, काय गायडन्स येते. ओके, मेष राशीवाल्यांसाठी गायडन्स आहे की तुम्हाला याच्यापेक्षा बेटर, म्हणजे आत्ता ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलात किंवा तुम्ही आत्ता विचार असा करताय की याच्यापेक्षा काय बेटर होऊ शकतं का, तर 2026मध्ये तुमच्यासाठी मला चांगल्या गोष्टी येताना दिसतात. म्हणजे ह्याच्यापेक्षाही बेटर काही गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. हा गायडन्स आहे तुमच्यासाठी. आपण चेक करूया की तुमच्यासाठी युनिवर्सकडून काय मेसेज आहे. युनिवर्स मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहेत. ओके, मेष राशीसाठी युनिवर्सकडून काय मेसेज आहे आणि गायडन्स काय आहे तुमच्यासाठी. ओके, 5 चेंज येतो तुमच्या लाईफमध्ये. 2026मध्ये चेंज होतोय तुमच्या लाईफमध्ये. ज्याही गोष्टी मला असं वाटतं की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय की ह्याच्यापेक्षा बेटर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये व्हावे का, तर डेफिनेटली ह्याच्यापेक्षा बेटर गोष्टी, न्यू डायरेक्शन, न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मला येताना दिसतात आहे. ओके, चेंज येतोय तुमच्या लाईफमध्ये. आता आपण चेक करूया वृषभ राशीसाठी. जशा राशी आपल्याला मिळतील त्यानुसार आपण चेक करूया. वृषभसाठी चेक करूया की काय येतंय. ओके, वृषभ राशीसाठी थोडंसं असं मला वाटतं बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. असं काही रिलेशनमध्ये, कामामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये बऱ्याच गोष्टी असं मला वाटतं की कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. समतोलपणा तुम्हाला खूप करावा लागेल 2026मध्ये. ओके, आत्ताचा तुमच्यासाठी हा गायडन्स आहे की तुम्हाला समतोलपणा खूप करावा लागणार आहे. 2 कार्ड्स आलेत तुमच्यासाठी. ओके, निगेटिव्ह एनर्जीज तुमच्यापासून बॅकफायर झालेले आहे आणि गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येते. ओके, मला असं वाटते कॉम्प्रोमाइज तुमच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी होतील ज्या खरोखर कॉम्प्रोमाइज करण्यासारख्या असतील. तिथंच एंजल तुम्हाला सांगतील की त्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य नाहीत आणि कॉम्प्रोमाइज करावे लागेल. मिथुन राशीसाठी चेक करूया तुमच्यासाठी काय गायडन्स आहे एंजलकडून. ओके, चूज द न्यू डायरेक्शन. ओके, तुम्ही जर आत्ता एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकला आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नवीन काही शोधण्याची गरज आहे का किंवा न्यू डायरेक्शन, डेफिनेटली 2026मध्ये तुम्हाला न्यू डायरेक्शन काही ना काहीतरी नक्की मिळणार आहे. ओके, एंजल तुमच्याकडे अशी एखादी सिच्युएशन तयार करून देतील ज्याच्यामुळे तुमच्याकडे न्यू डायरेक्शन, म्हणजे न्यू डायरेक्शन, न्यू गोष्टी तुमच्याकडे डेफिनेटली येतील. तुमच्यासाठी युनिवर्स मेसेज काय चेक करूया. यू आर इम्पॉर्टंट, सेल्फ लव्ह. ओके, सेल्फ लव्ह करा आणि स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा. सगळ्यात महत्त्वाचं स्वतः काय आहात महत्त्वाचे ते समजा. कुंभ राशीसाठी आपण चेक करूया गायडन्स काय ते कुंभ राशीसाठी. ओके, द नेक्स्ट मला असं वाटतं की काहीतरी येणाऱ्या या वर्षामध्ये, काही आठवड्यामध्येच ॲक्च्युली मला असं वाटतं की तुमची स्वप्नपूर्ती किंवा काहीतरी गोष्टी तुमच्या, आधी तुमच्यासाठी गायडन्स पण घेऊया युनिवर्सचा. मला असं वाटतं की तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी येतात आहे कुंभ राशीवाले. काही आठवड्यामध्ये तुमच्या त्या गोष्टी सफल होतील. जे विचार तुम्ही करताय, ज्या स्वप्नांचा विचार करताय, अगदी तुम्ही स्टुडंट असाल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी विचार करत असाल. ओके, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये नेहमी राहा. ओके, चांगल्या गोष्टींमध्ये, चांगल्या व्यक्तींमध्ये, चांगल्या माणसांमध्ये, चांगल्या एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांचीही कुंभ राशी आहे त्यांच्यासाठी 2026साठी हा मेसेज आहे. कर्क राशीसाठी चेक करूया तुमच्यासाठी गायडन्स काय असेल एंजलचा. हो, तुमच्यासाठी पण कर्क ज्यांची रास आहे तुमच्यासाठी सुद्धा मला वाटतं येणाऱ्या
काही आठवड्यामध्ये 2026मध्ये मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये चेंज होतील. एंजलची ब्लेसिंग मला दिसत्या, कर्क राशीवाले एंजलची ब्लेसिंग मला दिसत्या. फॅमिली दिसत्या, फॅमिलीसाठी पण ब्लेसिंग येते मला इथं दिसते. आणि तुमच्या पार्टनरसोबत असाल तर त्यांच्यासोबत सुद्धा तुमच्यासाठी गायडन्स युनिवर्सकडून काय असणार आहे चेक करूया. बी स्ट्रॉंग अँड टेक हार्ड ऑल यू हू होप इन द, म्हणजे तुम्ही ज्याही परमेश्वराला मानता ना त्यांच्यावर स्वतःवर विश्वास ठेवाच, पण स्ट्रॉंगली जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि होप अजिबात सोडू नका. ओके, कर्क ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी तुमच्यासाठी मला असं वाटतं की एक ब्लेसिंग येत्या, कारण इथं गॉडचं पण हे आलेलं आहे. ज्या इष्टदेवतांना मानता त्यांच्यावर स्ट्रॉंगली तुम्ही बिलीव्ह तर ठेवता, पण आणखीन बिलीव्ह ठेवायचं स्वतःवर आणि ईश्वरावर, परमेश्वरावर, आणि जेणेकरून तुमच्या ज्याही गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत त्या व्यवस्थित होतील, सुरळीत चालू होतील. ओके, आणखीन आपण चेक करूया की मी राशी लिहून घेतल्यात, कोणत्या राहू नयेत. ओके, मकर राशीसाठी चेक करूया. मकर राशीसाठी कोणता मेसेज येतोय. ओके, मला असं वाटतं की ज्या सिच्युएशनमध्ये 2025मध्ये तुम्ही अडकलायत, ओके, तर त्या सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर येत आहे. म्हणजे तुम्ही खूप दिवस झाला अडकलाय, तुम्हाला मार्ग मिळत नाही, तुम्ही काय करायचं. 2025मध्ये त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. आणि ना मला असं वाटतं की त्या गोष्टीतून व्यवस्थित तुम्ही बाहेर येणार आहे. युनिवर्सचा मेसेज चेक करूया तुमच्यासाठी. युनिवर्स मेसेज काय असणार आहे. स्टे प्रोटेक्टिव्ह. ओके, आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात आणि प्रोटेक्ट आहात, आणि युनिवर्स आणि एंजलची तुम्हाला पूर्णपणे ब्लेसिंग्स आहे. सिंह राशीसाठी चेक करूया. सिंह राशीसाठी एंजलचा मेसेज काय आहे. ओके, सिंह राशी ज्यांची पण आहे बघा, ट्रस्ट ठेवा स्वतःवर, परमेश्वरावर ट्रस्ट ठेवा. ज्याही गोष्टी होतात ना त्या आपल्या चांगल्या थ्रू होतात, आपल्या चांगल्या गोष्टींसाठी. एंजल आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी महत्त्वाचं असते. ओके, स्वतःवर विश्वास ठेवा. कुठं तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स जर डाऊन झालेला असेल तर तुम्हाला 2026मध्ये खूप विश्वास ठेवायचा आहे स्वतःवर. प्रे, ट्रस्ट अँड वेट. ओके, ट्रस्टच आले बघा, इथं पण ट्रस्टच आलंय आणि इथे पण तुम्हाला स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही, मला असं वाटतं की खूप वेट केलाय 2025मध्ये ना. मला असं वाटतं की सिंह राशीवाल्यांनी खूप वेट केलाय, पण असं मला वाटतं की आता चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात. फक्त विश्वास ठेवा आणि डिवाईन टायमिंगवर पण विश्वास ठेवा. बघा, नक्की चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात. तूळ राशीसाठी चेक करूया की काय मेसेज आहे. तूळ ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे चेक करूया. ओके, रोमॅन्स. तुमच्या लाईफमध्ये मला असं वाटते प्रेमाची कमतरता आहे, किंवा तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असाल, किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरपासून थोडंसं लांब असाल, किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी असं येऊ शकतं जे तुम्हाला प्रेमाने परिपूर्ण करणार आहे. ओके, रोमॅन्स येते तुमच्या लाईफमध्ये. तूळ राशी ज्यांची पण आहे 2026मध्ये असं मला वाटतं की तुम्ही ज्या कमतरतेचं आहे ना, प्रेमाची जी कमतरता तुमच्या लाईफमध्ये आहे ना ती परिपूर्ण होणार आहे. ओके, असं नाही की इतर लोकांसाठी बाकीच्या गोष्टी नाही, सगळ्या असतात, पण ही गायडन्स आहे तुमच्यासाठी. ओके, युनिवर्सचं 1-1 पोर्टलसाठी आजचा हा गायडन्स मी घेतलेला आहे तुमच्यासाठी. तूळ राशीसाठी चेक करूया आणखीन काय मेसेज आहे. ओके, तूळ राशीसाठी मेसेज बघा. यू सी युअर गोल्स क्लिअरली. बघा, युनिवर्सकडून दुसरा मेसेज बघा, सक्सेस इन द ओनली ऑप्शन. वाव, खूप छान आहे. तूळ राशी ते ज्यांची पण रास आहे त्यांच्यासाठी जे तुम्ही आता गोल तयार करताय, म्हणजे तुमचं जेही स्वप्न तयार करताय ना त्याच्यावर परिपूर्ण आता तयारीत राहा. ओके, त्याच्यावरच फोकस करा आणि सक्सेस मिळाली पाहिजे. ओनली ऑप्शन तुमच्या लाईफमध्ये राहिला पाहिजे, इतकं प्रयत्न करा. आणि मला असं वाटतं की तुमच्या प्रयत्नांनी पूर्ण यश मिळणार आहे, कारण स्वतः युनिवर्सनेच तुमच्यासाठी हा खास मेसेज दिलेला आहे. ओके, बेस्ट ऑफ लक तुमच्या लाईफसाठी, सगळ्यांसाठीच बेस्ट ऑफ लक आहे. मीन राशीसाठी चेक करूया. युनिवर्स एंजलकडून काय मेसेज आहे मीन राशीसाठी. बी असर्टिव्ह. ओके, खूप खंबीर राहायचं आहे तुम्हाला 2026मध्ये. काही लाईफमध्ये तुमच्या उतार चढाव जर आला तरीही तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे. स्वतःसाठी उभं राहा, सेल्फ लव्ह करा, खूप महत्त्वाचं आहे ते.
ट्रस्ट स्वतःवर खूप ठेवायचा आहे आणि खंबीर राहायचं. जसं की डोंट गिव्ह अप. कुठे तुम्हाला असं वाटत असेल 2025मध्ये पण तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होऊन गेलेल्या असेल जिथे तुम्ही खूप वेळेला गिव्ह अप करण्याचा प्रयत्न करताय, तर युनिवर्स असं सांगते की तुम्हाला गिव्ह अप नाही करायचं आणि ट्रस्ट ठेवायचं तुम्हाला स्वतःवर. ओके, त्या डिवाईन टायमिंगचा थोडासा वेट केलात तर सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्की डेफिनेटली येतील. मीन राशीवाले. वृश्चिक ज्यांची रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे आपल्या एंजलकडून चेक करूया. अबंडन्स येतोय. वाव, वृश्चिकवाले अबंडन्स येते तुमच्या लाईफमध्ये. मला वाटतंय हा अबंडन्स तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी असणार आहे. वाव, खूप छान आहे. तुमच्यासाठी गायडन्स युनिवर्सचं काय येतं आपण चेक करूया. युनिवर्स वृश्चिकवाल्यांसाठी काय गायडन्स आहे. ओके, हार्डवर्क इज द टुमॉरो फॉर सक्सेस. ओके, आज जो तुम्ही हार्डवर्क केलाय ना, अबंडन्स येते तुमच्या लाईफमध्ये. हा अबंडन्स तुमच्या रिलेशनसाठी, तुमच्या लव्ह लाईफसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या करिअरसाठी, ऑल तुमचे जे गोष्टी आहेत ना त्या प्रत्येक गोष्टीसाठी आज जो तुम्ही हार्डवर्क केलंय ना ते उद्यामध्ये सक्सेसमध्ये चेंज होत आहे. ओके, 2026 तुमच्यासाठी डेफिनेटली खूप छान असणार आहे वृश्चिकवाले. धनुराशीसाठी चेक करूया. धनुराशीसाठी एंजलचा मेसेज काय आहे. ओके, ज्यांची धनुरास आहे त्यांच्यासाठी मेसेज बघा की तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. म्हणजे असं नको व्हायला की कम्युनिकेशन खूप क्लिअरली करायचं आहे. म्हणजे तुम्ही असं मला वाटतं की धनु राशीवाले कुठं असं टेन्स राहता किंवा असं अर्धवट बोलत असेल तर कम्युनिकेशन क्लिअर करा. एंजल सांगतात आहे तर समोरच्याला व्यवस्थित तुमच्या काही गोष्टी आहेत त्या समजतील. ओके, कम्युनिकेशन क्लिअर म्हणजे कामात असू दे, तुम्ही फॅमिलीमध्ये असू दे, सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समोरच्यालाही तितकंच व्यवस्थित समजलं जातं. तुमच्यासाठी युनिवर्सचं काय गायडन्स आहे आपण चेक करूया. लाईफ इज स्वीट, बी स्माइल. ओके, लाईफ खूप छान आहे, नेहमी हसत खेळत राहा. येस, मला असं वाटतं की कम्युनिकेशन क्लिअरली म्हणजे तुम्ही ना एक डाऊनमध्ये राहताय, एक सेल्फ डाऊन तुमचा थोडासा होत असेल असं मला वाटतंय. एंजलचा असा मेसेज मला येतोय की तुम्ही ना थोडंसं डाऊटफुल राहताय, सेल्फ डाऊटमध्ये राहताय. अजिबात राहायचं नाही आहे तुम्हाला 2026मध्ये. आणि लाईफमध्ये नेहमी खुश राहा, नेहमी हसत खेळत राहायला सांगितलंय. ओके, लाईफ खूप छान आहे तर त्याला छान जेवढं तुम्ही कराल ना तेवढं तुमच्यासाठी खूप छान असणार आहेत रिझल्ट. वृश्चिकचं पण घेतलंय ना. कन्या राशीसाठी चेक करूया. कन्या राशीसाठी काय मेसेज आहे. ओके, नो नीड टू वरी. ओके, कन्या राशीवाले अजिबात काळजी करू नका. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक होतील. ज्या गोष्टींचा वेट तुम्ही केला आहे असं मला वाटतं की त्या 2026मध्ये तुमच्याकडे व्यवस्थित येते आणि अजिबात काळजी करू नका. युनिवर्सचा काय मेसेज आहे बघूया. आजचा मेसेज जरा वेगळा आहे कारण मला तसे मेसेज पण आले होते. आय बिलीव्ह इन युनिवर्स. वाव, तुम्हाला युनिवर्सवर विश्वास ठेवायचा, अजिबात काळजी करू नका. एंजल पण तुम्हाला सांगतात आहे कन्या राशीवाले तुम्हाला अजिबात काळजी करायची नाही आहे आणि तुम्हाला युनिवर्स आणि एंजलवर विश्वास ठेवायचा आहे. ओके, तुमच्यासाठी खूप छान आलं आहे मेसेज. आय होप सो मी सगळ्या राशी घेतल्या असतील. हे सगळे तुमचे आज मी जरा असा वेगळा मेसेज घेण्याचा प्रयत्न केला. मला तसे तुमचे कमेंट्स पण आलेले होते खूप जणांचे की मॅडम गायडन्स आमच्यासाठी चेक करा. तर मी विचार केला एक दोघांसाठी करण्यापेक्षा सगळ्यांसाठी ओव्हरऑल आपण तर नेहमी व्हिडिओ थ्रू सगळे गायडन्स घेणारच आहोत डेली, रोजच्या रोज. पण म्हटलं चला सगळ्यांसाठी घेऊया की 2026 त्यांच्यामध्ये कसं राहील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा डिफरंट वाटणार आहे, वेगळा आहे. आणि तुमच्यामुळे मला पण थोडेसे नवीन आयडिया भेटली की सगळ्यांसाठी मेसेज घेऊया 2026मध्ये. युनिवर्स आणि एंजलकडून तुमच्यासाठी काय गायडन्स असणार आहे. म्हटलं 11 पोर्टल, आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे 2026. तर म्हटलं तुमच्यासाठी काय गायडन्स असेल चेक करूया. हे पूर्ण वर्षासाठी राहणार आहे. तुमच्या ज्याही गोष्टींसाठी तुम्हाला जो मेसेज आणि जे गायडन्स मिळणार ना ते फॉलो करा तुमच्या लाईफमध्ये. ओके, कुठल्या गोष्टींची कमतरता आहे ते सगळे पूर्ण होणार आहेत आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला लेट गो करायच्यात, कोणत्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर यायचं आहे, त्यासाठी हा सगळा गायडन्स होता. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ओके, थँक्यू सो मच.